यंदाचा मान्सून शेतकऱ्यांची मोठी परीक्षा पाहतोय। कुणाच्या शेतात अजूनही पेरणीच झालेली नाही, तर कुणी पहिल्या पावसावर विश्वास ठेवून पेरणी केली आणि आता दुबार पेरणीचं संकट समोर उभं ठाकलंय। अनेक धरणांमधला पाणीसाठा अपेक्षेपेक्षा कमी आहे, तर काही भागात पिण्याच्या पाण्याची सुद्धा चिंता वाढू लागली आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न आहे, यंदा पाऊस इतका कमी का पडतोय? हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात घडणाऱ्या बदलांचा महाराष्ट्राच्या पावसाशी नेमका काय संबंध आहे? राज्यात सध्या पावसाची परिस्थिती काय आहे? सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना बसतोय? उशिरा पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणती पिकं घ्यावीत आणि पुढचे 2 महिने शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायला हवी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात लगाव बत्ती। जून महिना संपत आलाय आणि आता संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा जुलै महिन्याकडे लागल्यात। काही भागांमध्ये पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी राज्यात अजूनही सरासरी इतका पाऊस झालेला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता काही कमी झालेली नाही। अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, मात्र यंदा संपूर्ण हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे जुलैमध्ये पाऊस झाला तरी खरीप हंगामावरील संकट पूर्णपणे टळेल असं ठामपणे सांगता येत नाही। पण हा पाऊस नेमका कमी का पडतोय त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे एल निनो आणि सुपर एल निनो हे आहे। भारतीय मान्सून हा फक्त भारतातील हवामानावर अवलंबून नसतो। प्रशांत महासागरावरील तापमान, वाऱ्यांची दिशा आणि वातावरणातील दाब याचाही त्याच्यावर मोठा परिणाम असतो। जेव्हा प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय होतो तेव्हा भारताकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात। त्यामुळे मान्सूनचं आगमन उशिरा होतं, पावसामध्ये मोठे खंड पडतात आणि अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो। मागचा अनुभव पाहिला तर 2002, 2009 आणि 2015 या वर्षांमध्ये एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर मोठा परिणाम झाल्याच्या नोंदी आहेत। अनेक राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं होतं, याचा मोठा फटका शेतीला बसला होता। काही भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती। यंदाही जवळपास तशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळू शकते। मान्सूनचं केरळमध्ये उशिरा झालेलं आगमन, त्यानंतर काही दिवस पावसाने वेग घेतला, पण लगेचच अनेक दिवसांचा मोठा खंड पडला। महाराष्ट्रात काही भागात सुरुवातीचा पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्याने उगवलेली रोपं सुकू लागलीत। अनेक ठिकाणी बियाणे जमिनीतच खराब झाली, तर काही भागात अजूनही शेतकरी समाधानकारक पावसाची वाट पाहत असल्याने पेरणी करू शकलेले नाही। याचा सर्वात मोठा परिणाम खरीप हंगामावर झालाय। खरीप हंगामात वेळेवर पाऊस पडणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी यांसारखी प्रमुख पिकं वेळेवर पेरली गेली तरच त्यांचं उत्पादन चांगलं येतं। पण यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे संपूर्ण शेतीचं वेळापत्रक विस्कळीत झालंय। ज्यांनी पेरणी केली त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे, तर ज्यांनी पेरणी केलेली नाही त्यांच्यासमोर आता कोणतं पीक घ्यायचं हा मोठा प्रश्न आहे। राज्यात सर्वाधिक फटका मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पर्जन्यछायेच्या भागांना बसण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आधीच पावसाचं प्रमाण कमी असतं। त्यात यंदा मान्सूनच्या खंडामुळे धरणातील पाणी साठा सुद्धा अपेक्षेपेक्षा कमी आहे। त्यामुळे शेतीसोबतच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या पूर्व भागातही परिस्थिती फारशी वेगळी नाहीये। हा भाग पर्जन्यछायेचा असल्यामुळे येथे पावसावरच मोठ्या प्रमाणात शेती अवलंबून असते। त्यामुळे पाऊस लांबल्यास या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसू शकतो। विदर्भात अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम आणि काही प्रमाणात यवतमाळमध्येही कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी वेळेवर पाऊस अत्यंत गरजेचा असतो। पण पाऊस कमी राहिल्यास या पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। आता प्रश्न हा आहे, ज्या शेतकऱ्यांची पेरणी उशीर झाली आहे त्यांनी पुढे काय करावं? कृषी तज्ज्ञांच्या मते परिस्थितीनुसार पीक निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे। जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस झाला तर अल्प कालावधीचा सोयाबीन जातीची निवड करता येऊ शकते। त्याचसोबत मूग, उडीद आणि बाजरीसारखी कमी कालावधीत येणारी पिकं तुलनेनं सुरक्षित पर्याय ठरू शकतो। कमी कालावधीच्या तुरीच्या काही जाती सुद्धा उपलब्ध आहे, मात्र मका किंवा जास्त पावसाचं पाणी लागणारे जी पिकं आहेत ते घेताना सिंचनाची उपलब्धता आहे का याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे।
ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी केली आहे त्यांनीही काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. जमिनीतील ओलावा टिकवण्यासाठी मल्चिंगचा वापर करावा. शक्य असल्यास ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करून उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त कार्यक्षम वापर करावा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच पिकांना खत घालावं, कारण पाऊस नसताना दिलेलं खत पिकांना फायदा न देता नुकसान मोठ्या प्रमाणात देऊ शकतं. कमी पावसाचा परिणाम फक्त शेतीपुरता मर्यादित राहत नाही. पाऊस कमी झाला की गवताची वाढ थांबते आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. विहिरी, बोरवेल आणि लहान पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागतात. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचाही खर्च वाढतो. अनेक ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्याची सुद्धा गरज निर्माण होऊ शकते. यासोबतच सरकारपुढे सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलं आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर पीक विम्याची भरपाई वेळेत देणं, दुबार पेरणीसाठी बियाण्यांची उपलब्धता वाढवणं, पाणी टंचाईच्या भागात टँकरची व्यवस्था करणं, चारा छावण्या सुरू करणं आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देणं अत्यंत आवश्यक ठरेल. त्याचबरोबर शेतकऱ्यांनीही बदलत्या हवामानानुसार निर्णय घेणं गरजेचं आहे. आता सर्वांच्या नजरा जुलै आणि ऑगस्ट महिन्याकडे लागल्या आहेत, कारण हे 2 महिने यंदाचा खरीप हंगाम वाचवू शकतात आणि परिस्थिती आणखीन गंभीर करू शकतात. जर या काळात चांगला आणि सलग पाऊस झाला तर उशिरा का होईना अनेक भागातील शेती सावरू शकते, पण पुन्हा मोठा खंड पडला तर उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच बदलत्या हवामानाशी जुळवून घेत योग्य पीक निवडणं, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणं, कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार निर्णय घेणं आणि हवामानाच्या अंदाजावर सतत लक्ष ठेवणं हेच शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण एल निनो थांबवणं आपल्या हातात नाही, पण त्याचा फटका कमी करता येईल हे मात्र आपल्या योग्य नियोजनावर नक्कीच अवलंबून आहे. बाकी तुमच्या भागात पाण्याची स्थिती काय आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्ती आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.